देखील दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. कृष्णा इले वारलीपाडा संघ फिल्डिंग करणार संघ कृष्णा इले वारलीपाडा संघ आहे. त्याच गावदेवी वाघिवली फलंदाजी करणार संघ आहे. दोन फलंदाज ऑन द क्रीजवर मुकेश आणि त्याचबरोबर आदेश दोन फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेत. त्यामध्ये स्ट्राईकवर आहे आदेश फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल इथे फेस करण्यासाठी आपण बघितला तर बॅट चालका साईज लागला आहे. जॅप मधून फटका डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल देखील थांबायला तयार नाहीये. बॉल आणि फिल्डर यांच्यामध्ये रेस्ट लागली होती. बॉल मात्र थांबायला तयार नाहीये. बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे जातोय. चकार काही कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जबरदस्त कामगिरी केली होती. ते देखील गावदेवी वाघिवली संघाने आणि कालचा दिवस मात्र अक्षरशः गाजवलाय. आणि आज देखील पहिल्याच बॉलवर अकाउंट ओपन केले चौकाराने. 3 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये पहिल्याच बॉलवर चौकार पेश केलाय. चौकाराने अकाउंट ओपन केलं आदेशच्या फलंदाजाने. जबरदस्त सगळी फलंदाजी साकारली जाते. आदेश सज्ज झालाय पुन्हा एकदा. त्यामध्ये देखील बघितला तर आडव्यापणे एक लान्सर केलाय. बॉल हवेमध्ये उंच हवेमध्ये आहे. ते कपिल येतोय आणि काय जबरदस्त झेल केल्याने काय झेल देखील इथे पकडलाय. पूर्णपणे एफर्ट दाखवलाय. या दुसऱ्या बॉलवर अप्रतिम झेल फलंदाज फेल. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत बिहार गरज सर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. वेलकम सर. आपल्या देखील सरचे स्वागत आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसरा सेमीफायनलमध्ये आणि दुसरा सेमीफायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामध्ये नव्याने फलंदाज खेळपट्टीवर गेला आहे. आणि त्यामध्ये देखील गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड बॉलवर देखील बॉल हवेमध्ये आहे आणि इस बॉलच्या खाली किरण येतोय आणि जबरदस्त झेल पकडला. बॅक टू बॅक दुसरा इथे विकेटचं पतन झाले. दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. उदय आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बॅक टू बॅक दोन फलंदाज इथे मात्र डगपटला गेले. त्यामध्ये नवीन फलंदाज गणेश विजय दोन फलंदाज खेळपट्टीवर असतील. आणि एकंदर आपण बघितला तर विजय चार देखील षटकाराची हॅट्रिक पेश केली होती. आणि त्याचबरोबर आजच्या मॅच मध्ये मात्र दुसरा सेमीफायनलमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल या पुढील मात्र नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक निकष सामना असणार आहे. मेगा फायनल आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देखील इथे देखील सागर काय जबरदस्त गोलंदाजी करतो. विकेट टेकर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. संरक्षणापैकी डॉट डिलिव्हरी कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉलमध्ये इथे संपर्क झाला नाहीये आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्यामध्ये एकंदर बघितलं तर फक्त आणि फक्त सुरुवातीच्या बॉलवर चौकार आला होता. ते 4 धावा लागलेल्या आहेत. कारण कृष्णेरी वालीपाडा संघ एक चांगला मजबूत संघ आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट जर तुम्हाला जर खेळायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल. चला बॅक टू बॅक 2 बॉल मात्र इथे डॉट स्वरूपामध्ये गेलेले आहे. थांबवले गेले. कारण जर आपण बघितलं तर कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघाने देखील दुधेश्वरी कोलिवली संघाला देखील पराभूत केलं. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आपण जर बघितलं तर गावदेवी अलकिवली संघाला देखील पराभूत केलं होतं. आणि कासपाडा बी संघाला देखील पराभूत केलं कृष्णा वारलीपाडा संघाने. आणि आज मात्र त्यांचा संघ वेगळ्याच अंदाजामध्ये पाहायला मिळतोय. कारण एक वेळेला चॅम्पियन ठरलाय कृष्णा वारलीपाडा संघ. आणि आज मात्र कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि त्यासाठी बऱ्याचशा दिवसापासून देखील संपूर्ण सीझनमध्ये देखील स्ट्रगल केलं होतं. विराट डाकिवली संघ बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं तर टॉप 4 मध्ये जाण्यापासून त्यांना थांबवलं होतं. तर एकंदर धावा जर आपण बघितल्या तर फक्त आणि फक्त 4 धावा आणि 2 फलंदाज देखील बाद झालेत. आणि त्यानंतर स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना आणि घरच्या मैदानावर खेळताना आपण जर बघितलं तर दुसऱ्या दिवसामध्ये टॉपरमध्ये दाखल झाला होता. पहिल्या सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी केली. विजय संपादन करून पुढे वाटचाली केली. आणि आज देखील मात्र चॅम्पियन इथे मात्र बनेल का. कारण संपूर्ण इयर्समध्ये त्याने संघाने देखील स्ट्रगल केलाय. त्याचबरोबर कृष्णा वारलीपाडा संघाचा आपण जर विचार केला तर तो संघ देखील दीपक स्पोर्ट्स कुक्षीच्या मैदानावर मात्र चॅम्पियन ठरला होता. त्याचबरोबर दशरथ 11 चिंचवडच्या मैदानावर देखील शिवसाई स्पोर्ट एवढी संघाच्या अगेन्स्ट
रनर बनून राहिला होता. त्याचबरोबर आपल्यामध्ये मान्यवर देखील येत आहेत. सन्माननीय राजेश पाटील दादा देखील आपल्यामध्ये येत आहेत. वेलकम दादा देखील आपलं देखील सरचे स्वागत आहे. संपूर्ण कमिटी आयोजकांच्या वतीने आपलं देखील सरचे स्वागत आहे. तर सलग याच्या माध्यमातून देखील एक चांगलं आपल्याला 3,000 रुपयाची रोख रक्कम देखील कॅश प्राईज आमच्या मंडळासाठी दिली होती. सन्माननीय राजेश पाटील दादा आपल्यामध्ये येत आहेत, उपस्थित होत आहेत. दुसरं षटक आपल्या पाहायला मिळते. विलास आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला. पहिल्या बॉलवर मात्र एकदा मी ते फेस केली. एका धाबेने जर धावफलक जर आपण बघितला तर 5 धाबा धावफलकावर फक्त आणि फक्त धावफलकावर लागलेले आहेत. स्तंभवले गावदेवी वाघिवली येथे संघाला आणि हा बॉल जर आपण बघितला तर उजव्या इष्टीच्या बाहेर हा बॉल निघून गेलाय आणि या पंचाच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवंतर धाव भेटली होते. एका धावेने 6 धावा धावफलकावर लागल्या जातील. त्यामध्ये दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा इलेव्हन वारली पाडा संघ मात्र थांबायला तयार नाही. जबरदस्त चांगली कामगिरी करतोय आणि त्याचबरोबर देखील गावची भाग्यवली संघ ज्यावेळी उडवलाय बॉल हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक महेश येतोय. त्यावेळी देखील स्वतः मात्र बॅलन्स केलंय आणि तिथे देखील चांगल्या प्रकारे बॉल देखील कॅरी केलाय, गॅदर केलाय, फॉरवर्ड केलंय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि का 2 धावेने जर स्कोर कार्ड जर आपण बघितला तर 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. सामना 3 षटकांचा आहे. 3 षटकांचा सामना आहे. त्यामध्ये जर तुम्हाला जर एक चांगली टोटल जर धावफलकावर जर लावायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 30+ धावा जमा कराव्या लागतील. कारण सलग 2 मॅचमध्ये आपण बघितलं तर 28-29 धावांवर थांबवलं होतं. ते देखील कृष्णा वारलीपाडा संघाने आणि यावेळी जर आपण बघितला तर जबरदस्त टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परेचर आणि टी फॉर टॅगचा हा करेक्ट शॉट येतोय आणि बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. तर एक निर्णायक षटक इथे आपल्याला पाहायला मिळते. निर्णायक षटकार देखील आलाय. देखील शॉर्ट फीज बॉल स्टॅम्प फटका पाहायला मिळतोय. गल्लीमध्ये बॉल निघून गेला होता. तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली. एका धावेने धावफलक पुढे जातोय. तो देखील 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. गावदेवी वाघेवली संघ सेकंडवर प्रोग्रेस आहे. प्रगतीपथावर असताना 15 धावा तर लागलेले आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल शेष आहेत आणि त्यामध्ये देखील जबरदस्त चांगली कामगिरी केली. थांबवले गेले मात्र जो षटकार आला त्या षटकाने कुठेतरी धावसंख्येला चांगला आकार प्राप्त झालाय आणि या 2 षटकामध्ये 2 बॉल तर शेष आहेत आणि हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून बॉल निघून गेलाय. मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क हा षटकार. आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. देखील विलास आपण जर बघितला तर 5 बॉल आतापर्यंत हाताळतोय आणि माझ्या समेत देखील एक जबरदस्त एटाकेली गावातील कृषी समालोचक देखील आहेत आणि माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की 5 बॉलमध्ये तब्बल 17 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल काय फलंदाजी देखील इथे साकारली, गरज देखील होती. देखील फील्डाच बॉल मात्र तेवढाच तेज करा ड्राईव्ह शॉट आपल्याला फटका पाहायला मिळतोय आणि इथे देखील किरण मात्र चुकी करतोय आणि बॉल मात्र थांबायला तयार नाहीये आणि कसरा निघून गेला. सीमारेषा बाहेर जातो आणि चौकार. एकंदरीत आपण बघितला तर 2 षटकांचं इथे मात्र केलं झालंय आणि त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 21 धावा देखील इथे मात्र निर्णय आलेले आहेत आणि
चांगलं षटक आलंय गावदेवी वाघिवली संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळालं आणि 25 धावा धाबलकावर लागल्या जात आहेत आणि 2 षटकांचं केलं झालं 25 धावा धाबलकावर आणि मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स येते. सर पहिल्या बॉलवर एक धाव आली होती. दुसरा बॉल पहिल्या बॉलवर एक धाव आली होती. दुसरा बॉल वाईट स्वरूपामध्ये. तिसऱ्या बॉलवर 2 धावा. चौथ्या बॉलवर षटकार. 5व्या बॉलवर एक धाव. 6व्या बॉलवर षटकार आणि 7व्या बॉलवर चौकार. त्यामध्ये एक बॉल वाईट स्वरूपामध्ये हाताळलाय. एकच बॉल वाईट स्वरूपामध्ये हाताळला होता आणि तो देखील इथे आम्ही विश्लेषण केलेलं आहे. प्लीज आर्ग्युमेंट्स करू नका. तर 2 षटकांचा खेळ झालाय. 25 धावा डबल कव्हर लागलेले आहेत. ज्यावेळी आपण आपला 12वा खेळाडू आपण ज्यावेळी आपला पाठवतोय त्यावेळी प्लीज विनंती असेल की तो देखील तुमचा जो 12वा खेळाडू जो आपण पाठवतोय तो व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर न चालवणारा असावा. फक्त आणि फक्त त्या आपल्या स्कोरिंगकडे लक्ष देणारा असावा. प्लीज तुम्हाला विनंती असेल. आणि त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स कमेंट्समेंट तुम्ही मात्र करू नका. कारण आमचे पंच आणि आमचे गुणलेखक मात्र इथे स्थिर असतात. त्याचबरोबर देखील 3ऱ्या षटकाला देखील इथे प्रारंभ झालाय आणि पहिल्याच बॉलला मात्र डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त पहिलाच बॉल. 3ऱ्या षटकामध्ये कपिल एक महत्वाचा एक हुकमी एक्का म्हणून एका मॅचमध्ये संबोधला जातोय. आणि त्याच प्रकारे देखील आपण बघितलं ते ट्रम्पकड फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते गोलंदाज देखील त्याच्याकडे बघितले जाते. तो कपिल इथे आपल्या गोलंदाजीवर ज्यावेळी सज्ज झालाय त्यावेळी सलग बॅक टू बॅक 2 बॉल आपण बघितले. तर डॉट डिलिव्हरी काय गोलंदाजी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे कमाल ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅचमध्ये ज्यावेळी त्यांचा संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी मात्र संकट मोचक बनून पुढे येतोय आणि समोरच्या संघाला मात्र पूर्णपणे थांबवतोय शमवतोय. आणि ते काम देखील ते कपिलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3रा बॉल देखील आपण बघितला तर बॉल देखील त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये काउंट झालाय. कुठल्या प्रकारे धाव येणार नाही. 3रा बॉल देखील त्या ठिकाणी अप्रतिम चेंडूची फेकी साकारली. काय जबरदस्त येथे देखील चेंडूची फेकी एक क्लास गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर सरा शाबी देखील आपण बघितला तर शॉर्ट कव्हर मध्ये बॉल देखील जातोय. डीप कव्हर मध्ये तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय मात्र थांबवलंय. एकच धाव इथे घेतली जाते. विजय मात्र स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवतोय आणि एकदा इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने जर स्कोर कार्ड जर आपण बघितला तर धावा लागले जाते. डबल कव्हर 26 धावा थांबवले. सलग बॅक टू बॅक 3 बॉल मात्र डॉट केले होते आणि 4थ्या बॉलवर मात्र फक्त आणि फक्त एक धाव घेतली. काय जबरदस्त गोलंदाजी येते कपिलच्या माध्यमातून. प्रत्येक मॅचमध्ये सकाळच्या 17 पासून जर बघितलं तर सुरुवातीला ज्यावेळी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं जाते त्यावेळी मात्र काय गोलंदाजी साकारली आहे. समोरच्या संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं जाते. कमीत कमी 10 धावांवर थांबवलं जाते आणि ते काम देखील इथे आपल्याला पाहायला मिळालं कपिलच्या माध्यमातून. सलग ही जवळपास 4थी मॅच असेल आणि हा बॉल देखील जवळपास सिस्टमचा बेस घेता घेता बॉल देखील निघून गेला होता. सागर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 5 बॉल आतापर्यंत हाताळतोय आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर फक्त आणि फक्त एकच धाव इथे खर्च केलेले आहे. तर 100चा बॉल असेल आणि यानंतर 2 संघ आपण सज्ज राहायचं आहे. तो देखील एक प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती 2 संघांमध्ये. त्याचबरोबर देखील बॉल हा बेमध्ये आहे. सॉफ्ट डिस्मिसल फटका स्क्वॉड बेंचची शक्यता. यस इज आउट. फलंदाज बाद. सुमित 11 आणि परशुराम स्पोर्ट्स दोन्ही संघाचे संघ आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. Remix.
कार्तिक पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मानाने व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कमिटी वीर हनुमान मित्रमंडळ डाकिवली यांच्याकडून विनंती आहे की तुम्ही सन्मानाने येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच मी या जागेचे ओनर सुनील घरत यांना विनंती करतोय की या पुढच्या सामन्याचा नाणेफेक करायची आहे. आपल्या समोर थोड्याच वेळात सुमित 11 वर्सेस परशुराम 11 अशी एक प्रेक्षणीय सामना आपल्या समोर सादर होणार आहे. तर मी सुनील घरत यांना विनंती करतोय की त्यांनी टॉस करायचं आहे. सुमित 11 वर्सेस परशुराम 11 अशी सामना प्रेक्षणीय सामना आपल्या ह्या मॅच नंतर लगेच सुरुवात होणार आहे. आणि सुमित 11 टॉस विन आणि डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. या दरम्यान आता सामना वाघिवली वर्सेस वर्लीपाडा यांच्या दरम्यान रंगतोय. वाघिवली संघाने पहिली फलंदाजी करून 26 धावाचा एक टार्गेट सेट केला आहे आणि वर्लीपाडा संघाला जिंकण्यासाठी 27 धावाची आवश्यकता असेल. या दरम्यान वारलीपाडा संघाकडून किरण आणि कुणाल यांची जोडी मैदानाकडे जात असताना ज्या मॅचची उत्सुकता तमाम डाकिवलीकरांना लागली होती की सुमित 11 वर्सेस परशुराम 11 असा एक रंगतदार सामना आपल्याला थोड्याच वेळात इथे रंगणार आहे. तसेच या सामन्याला प्रवीण पाटील यांच्याकडून 500 रुपये बक्षीस असेल, 1000 रुपये बक्षीस असेल. तसेच कार्तिक पाटील यांच्याकडून 500 रुपये. जवळजवळ 1500 रुपये जमा झाले आहेत या सामन्यासाठी. एक रंगतदार सामना, हळूहळू बक्षिसाची खैरात आपल्याला पाहावे मिळेल या सामन्याला. दरम्यान आपला सामना सुरू होताना वर्लीपाडा संघाचे फलंदाज किरण आणि कुणाल गोलंदाज आदेश बॉलिंग मार्कला तयार. किरण पहिला चेंडू आपटून टाकला. चेंडू एक चांगला चेंडू, पण या दरम्यान एक धाव पूर्ण केली गेली किरण याच्याकडून. एक धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती एक चांगला असा चेंडू हाताळला गेला होता आदेशाच्या मार्फत, परंतु फिल्डिंग काही चांगली झाली नाही आणि त्याचा एक फायदा फलंदाजांनी दोघांनी घेतला गेला आणि त्यावर एक धाव. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू आदेश, सामना करेल तो कुणाल. कुणाल पहिल्यांदाच सामना करतोय आणि एक चांगला असा फटका आणि या फटक्यावर मोहर लागली होती 4 रनाची आणि या 4 रनाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली होती 5. डीजे AG Remix. सत्तावीस धावांचा पाठलाग करत असताना हा एक आलेला एक चांगला असा चौकार. आदेशाचा तिसरा चेंडू सामना करेल तो कुणाल आणि पुन्हा एकदा लेग ग्लान्स केलेला आहे आणि यावर सुद्धा एक दणदणीचा असा चौकार. 2 चेंडूवर 2 चौकार मारून धाव संख्या
या दरम्यान एक चांगला असा चौकार, या चौकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 9वर. बिंद बाद 9. एक 27 धावाच्या टार्गेटला चेस करण्यासाठी एक चांगले असे फटकेबाजी कुणाल याच्या मार्फत. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी खेळलेत, त्या दोन्ही चेंडूवर चौकार आणि तिसरा चौकार लागतोय का, आणि तिसरा चौकार, लगातार 3 चौकार कुणाल याच्या मार्फत डीजे. आणि या चौकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती बिंद बाद 13. AG Remix. Remix. आपली आपली चॅनलवर जाहिरात आपली पेपरवर चांगले अशी फलंदाजी कुणाल याच्या मार्फत एक चांगले असे 3 चौकार लगावले आणि यानंतर एक धाव, अशा एक धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 14. एक चांगले अशी फटकेबाजी कुणाल याच्या मार्फत आपल्या संघाला विजयासाठी आवश्यक असलेली धाव संख्या उभारताना कुणाल एका बाजूला शेवटचा चेंडू येणे बाकी आहे आणि या चेंडूवर कसा समाचार घेतोय बघूया. किरण शेवटचा चेंडूचा सामना करतोय आदेशाचा आणि एक उत्तुंग असा षटकार किरणच्या बॅटमधून. AG Remix. Remix. आणि या पुढचा प्रेक्षणीय सामना असेल एक रंगतदार प्रेक्षणीय सामना, सुमित 11 वर्सेस परशुराम 11. या दरम्यान पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला गेला आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा मारल्यात आणि अजूनही जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल तरच कमबॅक केला जाईल वाघिवली संघाला. तसंच या आजच्या दिवसामध्ये वर्लीपाडा संघ एक चांगला खेळी करून पुढे जात आहे आणि एक चांगला असा फटका या दरम्यान, पण आउटफील्ड खराब असल्या कारणाने याचा काही फायदा फलंदाजाला झाला नाही. या दरम्यान 2 धावा पळून काढल्या गेल्या आणि 2 धावाच्या मध्ये धाव संख्या पोहोचते 22. बिनबाद 22. एक चांगली अशी फटकेबाजी आपल्याकडून किरण आणि कुणाल यांच्या मार्फत होत आहे. एक चांगल्या अशी फटकेबाजी आणि आपला संघ फायनलमध्ये कसा पोहोचला गेला पाहिजे याकडे त्यांचं लक्ष असेल. फक्त 5 धावांची आवश्यकता आणि यामध्ये डॉट. एक चांगला असा चेंडूची हाताळणी गोलंदाज गणेश याच्या मार्फत. एक चांगला असं फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये केल्यानंतर एक चांगली अशी टोटल उभारली गेली आणि आपला संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना कुणाल आणि अतिरिक्त धावाचा साठी या 2 रन या चेंडूवर 2 रनाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 24. अजूनही 3 रनांची आवश्यकता असेल उर्वरित चेंडूमध्ये. डॉट चेंडू एक अप्रतिम डिलिव्हरी हाताळली. अशाच चांगली गोलंदाजाची आवश्यकता असेल कारण पहिल्या चेंडूमध्ये 20 धावा आल्यानंतर कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त विकेट आणि निर्धाव चेंडू घ्यावे लागतील. पुढचा चेंडू सामना करेल तो आणि एक नो चेंडूचा इशारा या दरम्यान आणि सामना याच चेंडूवर जिंकला गेला तो वर्लीपाडा संघ. कृष्णा 11 वर्लीपाडा आणि फायनलला आजच्या दिवसामध्ये पोहोचलेला हा दुसरा संघ. आणि यानंतर असलेला प्रेक्षणीय सामना सुमित 11 वर्सेस
परशुराम 11 हा सामना 4 षटकांचा असेल.